नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच इथे स्वानंदीचा वाढदिवस आहे आणि समरने आठवणीने स्वानंदीसाठी गिफ्ट तर आणलेलं आहेच, पण त्याचबरोबर तिच्या वाढदिवसासाठी छान अशी तयारी केलेली आहे, तिचं औक्षण केलेलं आहे. ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर अधिरा सुद्धा आता तिच्या सासरी गेलेली आहे, तर तिथे सुषने आणि बाबांनी तिचं औक्षण करून गृहप्रवेश केलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहूया. इकडे समर आणि स्वानंदी बोलत असतात. समर म्हणत असतो की रोहन जे वागलेलं आहे ते अगदी बरोबर आहे, कारण इकडे अधिराने अशा पद्धतीने रिॲक्ट व्हायची गरज नव्हती. आता तिला कळलं पाहिजे ना. समरला स्वानंदी म्हणत असते, मला नाही वाटत आहे की अधिराचं काही चुकलं आहे. अधिरा जे काय वागलेली आहे ते बरोबरच आहे, कारण तिला सवय आहे, तिची लाईफस्टाईल आहे. रोहनने सुद्धा तिला समजून घेतलं पाहिजे असं अधिरा इकडे स्वानंदी म्हणत असते. पण समरचं म्हणणं असतं की काय बोलताय तुम्ही हे सगळं, कारण तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्या विरोधातच बोलणार आहात का, आणि मग हे सगळं काय चाललंय, असं दोघंही एकमेकांशी बोलत असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी आता अधिरा घरी आलेली आहे, तेव्हा बाबा अधिराची नजर काढतात आणि म्हणतात की सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. तेव्हा मात्र सुषकडे औक्षणाचं ताट देतात, कारण इकडे मंदाने तर ठरवलेलं आहे की मी काही तिचं करणार नाही. तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा बाबा सुषकडे आरतीचं ताट देतात आणि तिला म्हणतात की औक्षण कर. मग तेव्हा सुष अगदी नाराजच असते. मग ती सॉरी म्हणते. अधिरा सुद्धा तिच्या गालावरून हात फिरवते आणि तिला म्हणते की इट्स ओके, काही एवढी गरज नाहीये असं म्हणत तिने सुद्धा तिला ऍक्सेप्ट केलेलं आहे. आणि मग दोघीही एकत्र आलेले असतात. मग सुष तिचं औक्षण करते आणि तिला घरात घेते. मग बाबा त्याच वेळेस तिथे उंबरठ्याच्या जवळ येतात आणि तिचे पाय धुवून तिला अगदी तिची पूजा करून, म्हणजे घरच्या लक्ष्मीची पूजा करून तिचा गृहप्रवेश झालेला आहे. मग रोहन आणि अधिरा म्हणतात की बाबा नमस्कार करतो, आशीर्वाद द्या. तेव्हा बाबा म्हणतात की काळजी करू नका, माझा आशीर्वाद कायमस्वरूपी तुमच्या सोबत आहे, अजिबात काळजी करायची गरज नाही. आणि त्याच वेळी इकडे बाबा तिला सांगत आहेत आणि मग अधिरा रोहन दोघंही म्हणत असतात की अधिरा म्हणते की बाबा खूप मिस केलं मी तुम्हाला, मी खरंच म्हणजे मला ना कळतच नाही, आणि तो तुमच्या हातचा तो फक्कड चहा, खरंच मी खूप मिस केले त्या गोष्टी. तेव्हा बाबा म्हणतात खरंच आता बनवू मी. तेव्हा अधिरा म्हणते की हो हो बाबा नक्की, आणि तुमच्याबरोबरच्या गप्पा, कारण तुम्ही या घरात आहात ना, त्यामुळेच मला वाटत होतं की पुन्हा इथं आलं पाहिजे. तुमच्यासारखी माणसं, त्याचबरोबर रोहन, हे सगळेजण सोबत आहेत आणि त्यामुळेच मला इथं यायलाही बरं वाटलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच बाबा म्हणतात की चालेल. अधिरा म्हणते की मला पण शिकायचं तुमच्यासारखा तो चहा बनवायला. आता अधिरालाही ते शिकवायला येतात. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं स्वानंदी आंघोळ करून आलेली असते आणि केस सुकवत असते. तिला माहितीच नसतं की पाठीमागून समर आलेला आहे. आणि त्याचबरोबर इकडे समर तिथं आलेला असतो आणि स्वानंदी अशी केस पुसते आणि पाठीमागं फेकत असते, म्हणजे पाठीमागच्या साईडला ती. आणि नेमकं त्याच वेळी समर तिथे येतो आणि ते सगळे केस समरच्या तोंडावरती जातात. समर म्हणतो की काय हे. स्वानंदी म्हणते सॉरी 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 सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं. तेव्हा समर तिच्याकडे पाहत असतो आणि तेव्हा समर हा लगेच सॅनिटायझर काढतो आणि सॅनिटायझर हातांवरती घेऊ लागतो. स्वानंदी म्हणते हे काय होतं आता. तेव्हा समर म्हणतो की जम्स येतील ना, एकतर तुम्ही ना हे खिडकीत केस वाळवता. स्वानंदी म्हणते मग काय करायचं, नको का वाळवायला तिथे खिडकीमध्ये केस. तेव्हा समर म्हणतो बरोबर आहे तुमचं, आम्हाला तर तो प्रश्नच नाहीये नक्की काय करायचं ते, कारण आमचे केसच तेवढे नाहीयेत. तेव्हा मात्र स्वानंदी आणि समर बोलत असतात आणि समर मात्र गालातल्या गालात पाहून हसत असतो, कारण त्याला मजा वाटत असते. स्वानंदी म्हणते मग काय करू, वाळवू का नको केस. तेव्हा समर म्हणतो हा हा वाळवा, असं समर सांगू लागतो. आणि त्याचबरोबर इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि मग मात्र समर आणि स्वानंदी दोघही आता इकडे बोलत असतात. आणि त्याच वेळी स्वानंदी समरकडे पाहत असते. समर म्हणत असतो की काय झालं. स्वानंदीने आता केस वाळवलेले असतात आणि ती रूम मध्ये तिचं काम चालू असतं. इकडे समर सुद्धा त्याचं ऑफिसचं काम करण्यासाठी सोफ्यावरती बसतो आणि लॅपटॉप उघडतो. आणि समरचं मात्र सुरू असतं की तुम्ही हे खिडकी उघडून केस हे करता, त्यामुळे जम्स आत येत असतील. समरला थोडंसं ॲलर्जिक प्रॉब्लेम आहे, त्यामुळे समर मात्र स्वतःची काळजी घेत असतो. कुठल्याही गोष्टीचं इन्फेक्शन झालं नाही पाहिजे असं त्याचं म्हणणं असतं.
त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं, जेव्हा मात्र आता समर आणि स्वानंदी बोलत होते त्यानंतर स्वानंदी आरशाच्या पुढे जाते. आरशाच्या तिथे गेल्यानंतर स्वानंदीला तिथे ड्रेसिंग टेबलच्या तिथे एक बॉक्स दिसतो. तो बॉक्स ती पाहते आणि विचारू लागते की हा बॉक्स तुमचा आहे का? म्हणजे इथं ड्रेसिंग टेबलच्या इथं ठेवलाय ना म्हणून विचारलं. तेव्हा समर म्हणतो नाही, मला नाही माहिती कोणाचं आहे. मग स्वानंदी तिथे ड्रेसिंग टेबल मधलं साहित्य घेते, तिचं आवरते आणि त्यानंतर म्हणते काय आहे त्या बॉक्समध्ये, उघडून तर बघूया. आणि ती उघडून पाहते तर त्याच्यामध्ये एक सुंदर असा रेडिओ असतो. स्वानंदी म्हणते हे तुम्ही आणले? तेव्हा समर म्हणतो नाही नाही, मी कशाला आणू? स्वानंदी म्हणते नक्कीच आजीने दिलं असणार आहे, हे आजींकडेच जाते मी. आणि मग स्वानंदी आता आजींकडे चाललेली असते त्याच वेळी समर तिथे येतो आणि समर म्हणतो की एवढं काही नाहीये, हे तुमच्यासाठी आहे, तुमच्या वाढदिवसासाठी गिफ्ट आहे. स्वानंदी म्हणते खरंच? तेव्हा समर सांगू लागतो की हो खरंच. आणि मग स्वानंदीला म्हणतो कसं नाव तुमचं, पण गाणी दोघांनाही ऐकता येतील ना, कारण त्या दोघांनाही जुनी गाणी खूप आवडत असतात आणि म्हणूनच समरने छान असं हे गिफ्ट स्वानंदीसाठी आणलेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं स्वानंदी मात्र खुश झालेली असते आणि स्वानंदी म्हणत असते खरंच. मग स्वानंदी आवरते आणि आता खाली निघून जाते. समर म्हणतो की गेल्या या, मला यांना ना विश करायचं होतं आणि ह्या तर गेल्या निघून. तेव्हा स्वानंदीला समर सांगू लागतो की काय करू आता मी. मग समर म्हणतो की ठीक आहे, आता मी जातो, त्यांचं छान असं औक्षण करतो आणि त्याचबरोबर त्यांच्यासाठी केक सुद्धा घेतो. असं चाललेलं असतं समरचं. आणि मग मात्र समर स्वानंदीसाठी हे सगळं करण्याची तयारी दाखवत असतो. त्याला मात्र खूप आनंद झालेला असतो, कारण त्या दोघांचं नातं चांगलंच फुलू लागलेलं असतं. मल्लिकाच्या नाकावर टिचून ह्या सगळ्या गोष्टी होऊ लागलेल्या असतात. समर स्वानंदीच्या नात्याची छान अशी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर त्या दोघांमधलं हे नातं खूप छान पद्धतीने चालू असतं. इकडे आता अधीरा सुद्धा खुश आहे आणि अधीरा आणि रोहन यांच्या नात्यामधली दरी सुद्धा मिटलेली आहे. बाबा अधीराला समजून घेत आहेत आणि त्याचबरोबर मंदाच्या बाबतीतही तिला सांगत आहेत की तू नको लक्ष देऊ या सगळ्या गोष्टींकडे, सोडून दे ह्या सगळ्या गोष्टी, असंही बाबांनी तिला सांगितलेलं आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता समरने स्वानंदीचा वाढदिवस सेलिब्रेट करायचं ठरवलेलं असतं आणि स्वानंदीच्या वाढदिवसासाठी इकडे त्याने निकिता आणि त्याचबरोबर आनंदला बोलवलेलं असतं. म्हणजे स्वानंदीला काय आवडत असेल, तिला काय घेऊया, असं सगळं डिस्कशन चाललेलं असतं. आणि मग समर विचार करत असतो की बड्डे सेलिब्रेशन कसं करायचं. तेव्हा आनंद आणि इकडे निकिता सांगू लागतात की तिला ना असं खूपच मोठं असं ग्रँड सेलिब्रेशन आवडत नाहीये, अगदी तू थोडक्यात मोजक्या लोकांमध्ये जर केलं ना तर ती खूप खुश होईल, असं इकडे निकिता सांगत असते. आणि आनंद सुद्धा तेच म्हणत असतो. समर म्हणतो की चालेल ठीक आहे, अशा पद्धतीने करूया आपण, असं सुद्धा समरने आता मान्य केलेलं आहे. आणि छान अशी तयारी झालेली आहे. आणि मग समर स्वानंदीसाठी छान केक घेऊन येतो आणि बड्डेचं स्वानंदीच्या छान सेलिब्रेशन चाललेलं असतं. आयुष्यात पहिल्यांदा स्वानंदीचा बड्डे एवढ्या छान पद्धतीने सेलिब्रेट होत असतो आणि हे सगळं पॉसिबल झालेलं असतं ते म्हणजे तिच्या मिस्टर राजवाडेंमुळं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.